मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांपैकी केवळ 11 महानगरपालिकांमध्ये महायुती झालेली आहे आणि बाकीच्या 18 ठिकाणी अजूनही बोलणी सुरू आहे। काही ठिकाणी बोलणी फिसकटण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना त्यासोबतच राष्ट्रवादी ही आमने सामने निवडणूक लढणार आहे। आपल्यासोबत शायना यांची आपण यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। ताई, बऱ्याच चर्चा रंगतात, एकीकडे महायुती आणि दुसरीकडे 29 पैकी केवळ 11 महानगरपालिकांमध्येच युती, बाकीच्या ठिकाणचं काय, असा सवाल सुद्धा विचारला जातो। बघा, स्थानिक स्वराज असो किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, हे कार्यकर्त्याच्या भावनाचं इलेक्शन आहे। कार्यकर्ता नेहमीच त्यांना 10 वर्ष 15 वर्ष संघर्ष करून त्यांना वाटते की एक संधी त्यांना पण द्यायला। नक्कीच आमच्या चर्चा चालू आहे पुण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, जालना, पिंपरी चिंचवड आणि लातूरमध्ये। परंतु हे नेतृत्वच ठरवणार आणि 2 तारीखच्या नंतर आम्हाला स्पष्टीकरण भेटतील। असं नाही की आम्ही वेगळं लढले आणि त्यानंतर इलेक्शनच्या नंतर एकत्र नाही आले, कारण महायुतीची एक स्तंभ आहे प्रगती आणि विचारधारा। नक्कीच साहेब, पण यामध्ये कुठेतरी अहंकार आडवा येतो असं वाटतंय का तुम्हाला? कारण छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, कॅबिनेट मंत्री, ते पण म्हणत आहेत की आमची युती व्हावी अशी इच्छा होती, मात्र तशा पद्धतीनं भाजप वागलं नाही। याकडे नेमकं कसं पाहावं? बघा, आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे ऑन ग्राउंड नेता आहे, मास लीडर आहे आणि एक पद्धत असतो की कार्यकर्ता जे सक्षम आहे त्यांना एक संधी द्या। परंतु चर्चा नक्कीच चालू आहे। मुंबईमध्ये तुम्ही बघितलं तर 137 सीट्स BJPकडे आहे आणि 90 सीट्स शिवसेना। नक्कीच आमचेच महापौर बसणार, महायुतीचे नेतृत्वामध्ये एक मराठी माणूस, आणि एकच लक्ष असणार की आम्ही प्रगतीचं राजकारण करू। आता तुम्ही चर्चा करतात की कुठे कुठे कोणी काय सांगितलं, कशासाठी बोलणार कारण त्यांचे पण कार्यकर्त्यांना हे एक संधी भेटलं इतकी वर्षच्या नंतर, 2017च्या नंतर आता इलेक्शन आहे आणि त्यांना असं वाटतो की आम्ही पण लढू, आम्ही पण दाखवू, आणि हेच आहे स्तंभ एक पार्टीचा। तर आमच्या तिथेच नाही, पूर्ण तुम्ही बघितलं स्थानिक स्वराजमध्ये असो किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन्समध्ये संवाद, चर्चा आणि त्यानंतर 2 तारीखच्या नंतर स्पष्टीकरण। नक्कीच ताई, पण संजय राऊत ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी करतायत, भाजपने टाकलेल्या तुकड्यांवरती शिवसेना निवडणूक लढवते, अशा पद्धतीची जहरी टीकायला उत्तर कसं देणार? संजय राऊत सारखा लोक जे सांगतात भिकारी, मला त्यांना आठवण द्यायचं आहे की 2019मध्ये कटोरी घेऊन कोण गेले तिथे? काँग्रेस NCP सोबत तुम्ही अलायन्स फक्त मुख्यमंत्रीच्या पदसाठी। ह्याच्यात एक स्पष्टीकरण दिसते की जे लोक भिकारी म्हणतात त्यांना तर प्राइज भेटलं, सर्टिफिकेट दिलं आणि नक्कीच जनतांनी पण तेच निकाल त्यांना दाखवलं विधानसभाच्या इलेक्शन्समध्ये। आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे 80 सीट्स लढून 60 सीट्सला जिंकून आले। स्थानिक स्वराजमध्ये 2017मध्ये आमचे 27 पण महापौर नव्हते, आता डबल टॅली आणि डबलपेक्षा जास्त। तर बघा, एक आहे मास लीडर जे ऑन ग्राउंड आहे, एक आहे जे घराशाही आणि घरी बसून राजकारण करतात। नक्कीच ताई, पुणे, नवी मुंबई आणि आसपासच्या MMR रिजनमध्ये नेमकी भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे का राष्ट्रवादीसोबत, की स्वतंत्र लढण्याचं आता ठरवलेलं आहे आणि सर्व जागा लढवण्याचा निर्धार केला आहे? बघा, 29 म्युनिसिपल कॉर्पोरेशन्समध्ये आम्हाला पाहिजे की नक्की 29 महापौर जे महायुतीचं नेतृत्व करून प्रगती महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी। आता पुण्याचा तुम्ही उल्लेख केलं, परंतु पुण्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना जे आहे त्यांना पण आम्हाला आदर सन्मान करायचा आहे। त्यांनी जे त्याग तपस्या केलं हे पार्टीसाठी, ते आदरणीय एकनाथजी शिंदे बघतात आणि त्यांना माहिती आहे की कोणाला पुढे घेऊन कसं काम करायचं आहे, आणि ते निर्णय नक्कीच आदरणीय शिरसाटजीचा उल्लेख तुम्ही केलं, ते पण आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे सोबत बसून ठरवणार की व्हॉट इज इन दी इंटरेस्ट ऑफ शिवसेना।
नक्कीच ताई, एक महत्त्वाचा प्रश्न आपण पाहतोय की 53 जागा ज्या आहेत त्या मनसे लढवत आहे, 164 जागा ठाकरेंची शिवसेना लढवते, 100च्या वर जागा जिंकण्याचा त्यांचा दावा आहे. हा दावा सार्थ ठरेल मुंबईमध्ये असं तुम्हाला वाटतंय? एकनाथ शिंदे सुद्धा काम करतायत ग्राउंड झिरोवर, मुंबईकरांसाठी काय काय केलं त्याचा देखील त्यांनी हवाला दिलाय. जनता कुणाला मत देईल असं तुम्हाला वाटतं? थोडे लोक आहे जे राजकारण करतात घरी आणि त्यांना वोटर नक्कीच हेच संदेश देणार की तुम्ही घरीच बसा. आणि सरनेम म्हणजे ठाकरे गांधीवरती वोट नाही पडत. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे ऑन ग्राउंड जे काम करतात ते लोकांनी बघितलं. एक उदाहरण मी देते. लोक म्हणतात मराठी माणूस मराठी माणूस. तुम्हाला मराठी माणूसची आठवण फक्त इलेक्शनच्या वेलमध्येच येतात का? आदरणीय एकनाथजी शिंदेने जे केलं, गिरणी कामगार असो, BDD चॉल, रमाबाई नगर, क्लस्टर रिडेव्हलपमेंट, इथे स्थानिक लोक जे आहे जे मुंबईचे बाहेर गेले त्यांना परत आम्ही घेऊन आले. तर हे आहे काम, हे आहे विजन प्लॅन. मला एकदा पण एक विजन प्लॅन नाही दिसलं. फक्त हे म्हणायचं सकाळी सकाळी ते भिकारी, हे प्रधानमंत्री, हे BJP, हे वोट चोरी, हे एकनाथ शिंदे, हे गद्दार, असं शब्दचा वापर करून नकारात्मक राजकारण तुम्ही करतात. आम्हाला सकारात्मक एकच भूमिका घ्यायचं आहे की स्थानिक स्वराज आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये कार्यकर्त्याचा सन्मान, कार्यकर्त्याचा काम आणि एक विजन प्लॅन आमचे महाराष्ट्र आणि मुंबईसाठी. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी, मराठी विरुद्ध परप्रांतीय हा जो काही नरेटिव्ह आहे याला ब्रेक कसं करणार? कारण ज्या पद्धतीनं आता सभा होतील, ज्या पद्धतीनं चर्चा सुरू झाली आहे, उत्तर भारतीयांबद्दल बटोगे नाही तो भी पिटे जाओगे अशा आशयाचे सेना भवन बाहेर बोर्ड लागतात, काय म्हणाल? हे बटोगे पिटेगे खतम कर देंगे हे दादागिरी कोणाचं आहे? मला सांगा, मराठी माणूसची संस्कृती, सभ्यता, अभिमान काय आहे? हे एक असं प्रदेश आहे जिथे नक्कीच आमच्या मराठी माणूस, मराठी अभिमान, मराठी अस्मिता सर्वप्रथम कॉम्प्रोमाइज करायलाच नाही पाहिजे. परंतु जे तुम्ही असं डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स आणि वोट बँकचं राजकारण करणार, जिथे तुम्हालाच नाही माहिती की तुमचे उबाटा आणि मनसेमध्ये तुमची आयडिओलॉजी काय आहे, तिथे नक्कीच लोक वोट करणार तर महायुतीसाठी. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, जो निधी देण्यात आलेला आहे तो 99% निधी मुंबईमध्ये केवळ जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांना मिळालेला आहे. केवळ विरोधी पक्षामध्ये अमीन पटेल यांना तो निधी मिळाला, बाकी कुठल्याही विरोधातल्या आमदारांना हा निधी दिला गेला नाही आहे. त्यामुळे राजकारणात अर्थकारण केलं आहे महायुतीने, असा आरोप थेट विरोधक करत आहेत. विरोधक ॲलिगेशन्स, अनसबस्टॅन्शिएटेड ॲलिगेशन्स करतात आणि जेव्हा ते असं प्रतिक्रिया देतात तिथे त्यांना बघायचं आहे की एक लाडकी बहीण योजना असो किंवा एक उज्ज्वला गॅस सिलेंडर किंवा एक आयुष्मान भारत, हे सगळं लाभार्थी मध्ये आम्ही जातपात धर्मच्या आधारावरती नाही करतात की कॉन्स्टिट्युन्सी वाईज नाही करतात. हे सांगायचं की आम्हाला फंड पाहिजे, फंडचा तुम्ही दुरुपयोग करणार आणि नंतर सांगणार की आम्हाला नाही भेटलं. क्लस्टर रिडेव्हलपमेंट असो, कमाटीपुरामध्ये बघा किती मोठं प्रोजेक्ट आहे, धारावीमध्ये किती मोठं प्रोजेक्ट आहे आणि हे स्थानिक लोकांना फायदा देत. आणि तुम्ही फक्त तुमच्या वोट बँकला असं प्रस्तुत करतात की हे आमचं बाउंड्री, हे तुमचं बाउंड्री आणि हे तुम्ही केलं, हे नाही केलं. हे फॉल्स नॅरेटिव्ह नाही स्प्रेड करा. एक सगळ्यात मोठा धोका आहे तो आहे बंडखोरांकडून, त्यांना कसं आवर घालणार आहे आणि या संदर्भात काही बैठक होणार आहे का आज? नक्कीच चर्चा करू. बंडखोर असतो दर एक इलेक्शनमध्ये, आम्ही त्यांच्याशी बोलू, समजू. परंतु समजा तुम्ही की 2017च्या नंतर इतकी वर्ष कार्यकर्त्यांनी काम करून एक श्रद्धा केली आणि ते श्रद्धाला आम्ही नजरअंदाज नाही करणार, आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि बंडखोरांशी सुद्धा चर्चा केली जाईल. त्यांना आता कशा पद्धतीनं थोपवलं जाणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव